आम्ही आता बागलाण तालुक्यातील ब्राह्मणपाडे शिवारामध्ये आलेलो आहोत। ही जी जागा आपण बघतो आहेत, या जागेमध्ये एक कांद्याचा व्यापारी 3 महिन्यापूर्वी आला होता आणि त्या व्यापाऱ्याने हे जे समोर शेतकरी बसलेले आहेत या शेतकऱ्यांची तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांची फसवणूक केलेली आहे। अभिमन निंबा पगार जे उतराण्याचे रहिवासी आहेत आणि अनिलभाई वल्लभभाई वसोया जे गांधीनगर गुजरातमधला हा कांदा व्यापारी होता आणि 3 महिन्यापासून त्या व्यापाऱ्याने इथे येऊन शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला। सुरुवातीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी रोख पैसे दिले, मात्र नंतरच्या 2 महिन्यामध्ये सटाणा मर्चंट बँकेचे चेक असतील किंवा इतर बँकांचे धनादेश असतील ते या सर्व शेतकरी बांधवांना दिलेले आहेत। मात्र 2 महिन्यापासून या शेतकऱ्यांनी बँकांमध्ये चक्रा मारल्या आणि एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे त्या बँकेच्या खात्यावर फक्त 97 पैसे शिल्लक असल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिलेली आहे। आत्ताच काही वेळापूर्वी हे सर्व शेतकरी जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आले आणि जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये या शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याविरोधात तक्रार दिलेली आहे। शेतकऱ्यांची यादी जर बघितली तर प्रत्येक शेतकऱ्याचे जवळपास 1 लाखाहून अधिक रक्कम आहे। काही शेतकऱ्यांचे 20,000 आहेत, काही शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंत सुद्धा रकमा या व्यापाऱ्याने हडप केल्याचं सद्यस्थितीमध्ये कळतं आहे। दरम्यान हे शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता असून काही वेळानंतर मालेगावला सुद्धा जाण्याची शक्यता आहे। मालेगावचे जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत राकेश ओला यांची भेट घेऊन ते तक्रार देणार असल्याचं समजतं आहे आणि अनिलभाई वसोया जो गांधीनगरचा कांद्याचा व्यापारी होता त्या व्यापाऱ्याला अटक करून आमचे पैसे मिळावेत, आमचे घामाचे पैसे, आमच्या कष्टाचे पैसे मिळावेत। एकीकडे कांद्याला भाव नसताना 400-450 रुपयांनी या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आणि त्यांचे सुद्धा पैसे या व्यापाऱ्याने दिले नाहीत। हा व्यापारी इथून फरार झालेला आहे। मी आता ब्राह्मणपाडे शिवारात मी स्वतः आलेलो आहे आणि हे सर्व शेतकरी हतबल होऊन बसलेले आहेत। यांना फक्त एकच अपेक्षा आहे, ज्या कांद्याचे पैसे, जे कष्टाचे पैसे त्यांचे अडकलेले आहेत तेवढे मिळावे, एवढी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। प्रवीण पवार, NNP न्यूजसाठी सटाणा।